कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा भाग 2. शिवरत्न आणि अग्निपरीक्षा. पार्टी संपून रोल्स रॉयल्स जेव्हा सिंहविलाच्या भव्य गेटमधून आत शिरली तेव्हा बाहेरचा पाऊस थांबला होता, पण गाडीच्या आतलं शांततेचं वादळ अजूनही शमलेलं नव्हतं. गौरीच्या अंगावर अजूनही रुद्राचा तो महागडा कोट होता. त्या कोटातून येणारा चंदनाचा आणि रुद्राच्या विशिष्ट परफ्यूमचा सुगंध गौरीला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. तिला जाणवत होतं की ज्या रुद्राला ती आतापर्यंत फक्त एक कठोर CEO समजत होती, त्या रुद्राच्या आत एक संरक्षकाची भूमिका बजावणारा माणूस दडलेला आहे. रुद्र मात्र अस्वस्थ होता. त्याने आजवर कधीही कोणत्याही स्त्रीसाठी आपली मर्यादा ओलांडली नव्हती, पण आज माहिराने जेव्हा गौरीचा अपमान केला तेव्हा त्याच्यातील रुद्र अनावर झाला होता. त्याने गौरीकडे एक तिरकस कटाक्ष टाकला. ती खिडकी बाहेर पाहत होती. तिचे डोळे शांत होते, जणू काहीच झालं नाही. कोट परत कर, रुद्र अचानक शांत पण करारी आवाजात म्हणाला. गौरी दचकली त्याच्या आवाजाने. तिने हळूच आपल्या खांद्यावरून तो कोट काढला आणि रुद्राकडे दिला. धन्यवाद आज तुम्ही जे केलं त्यासाठी, ती हळूच आवाजात म्हणाली. ते तुझ्यासाठी नव्हतं, रुद्र म्हणाला. ते माझ्या घराच्या प्रतिष्ठेसाठी होतं. उद्याच्या पेपरात रुद्र सिंहची बायको रडत पार्टीतून बाहेर पडली अशी बातमी मला अजिबात नको होती. बस इतकंच. याला तुझं प्रेम किंवा माझं परिवर्तन असं अजिबात समजू नकोस. गौरी मात्र त्यावर हलकसं हसली. तिचं ते हसू रुद्राला अधिकच गोंधळात टाकणारं होतं. तुम्ही कितीही नाकारलं तरी रुद्रजी, महादेव आपल्याकडून तेच करून घेतात जे योग्य असतं. तुम्ही माझं रक्षण केलं ते सत्य बदलणार नाही. गाडीतून उतरून दोघेही आत आले. हॉलमध्ये अंजना आणि तिचा मुलगा आर्यन यांची कुजबूज सुरूच होती. रुद्राला आणि गौरीला एकत्र आणि विशेषतः गौरीच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास पाहून अंजनाचा जळफळाट झाला. आलात? पार्टी कशी झाली? अंजनाने मुद्दाम विचारले. रुद्र काहीही न बोलता आपल्या स्टडी रूमकडे निघून गेला. गौरीने मात्र अंजनासमोर थांबून नमस्कार केला. पार्टी खूप छान होती आई. तुमच्या मैत्रिणी माहिरा भेटल्या होत्या. त्यांनी खूप प्रयत्न केला मला काही गोष्टी शिकवण्याचा, पण महादेवाच्या कृपेने मात्र सगळं नीट झालं. गौरीने अतिशय विनम्रतेने पण खोचकपणे उत्तर दिले. गौरी वरच्या मजल्यावर गेल्यावर अंजनाने आर्यनचा हात जोरात पकडला. आर्यन, ही मुलगी दिसते तितकी साधी नाहीये. हिने रुद्राच्या मनात जागा बनवायला सुरुवात केली आहे. जर हे असं चालू राहिलं तर या संपत्तीवरचा तुझा हक्क कायमचा जाईल. आपल्याला काहीतरी खूप मोठं करावं लागेल. काय करणार आई? रुद्र तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत आहे, आर्यन म्हणाला. अंजनाच्या डोळ्यात एक क्रूर चमक आली. आपल्या कुटुंबाचं सर्वात मौल्यवान काय आहे? शिवरत्न, तो पाचूचा बनलेला शिवलिंगाचा खडा जो आजोबांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवला आहे. जर तो खडा चोरीला गेला आणि त्याचा आळ्या गौरीवर आला तर रुद्र तिला एका सेकंदात या घरातून बाहेर काढेल, कारण तो स्वतःला शिवभक्त समजतो आणि देवाच्या वस्तूची चोरी तो कधीच सहन करणार नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे रुद्राला जाग आली. ती एका मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी. गौरीने रुद्राच्या रूममधील त्या छोट्या शिवमंदिराजवळ बसून शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली होती. तिचा आवाज खंबीर होता आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट होता. रुद्र बेडवर बसून तिला पाहतच राहिला. सकाळी सूर्यप्रकाशाची एक किरण तिच्या चेहऱ्यावर पडत होती, ज्यामुळे तिचं रूप अधिकच तेजस्वी दिसत होतं. रुद्राला वाटलं की ही कोणी सामान्य मुलगी नसून साक्षात शक्तीचं रूप आहे. पूजा संपल्यावर गौरीने रुद्राला अंगारा लावण्यासाठी हात पुढे केला. रुद्र नेहमीप्रमाणे नकार देणार होता, पण तिने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात एक विलक्षण ताकद होती. रुद्राने स्वतःचे कपाळ पुढे केले. गौरीने अगदी हळुवारपणे त्याच्या कपाळावर भस्माचा टिळा लावला.
तिच्या बोटांचा स्पर्श रुद्राच्या कपाळाला झाला आणि त्याला पुन्हा एकदा तोच करंट जाणवला. रुद्रजी, आज तुमच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे ना? हा अंगारा तुम्हाला विजय मिळवून देईल. गौरी विश्वासाने म्हणाली. रुद्र भानावर आला. मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. गौरी, अंधश्रद्धेवर नाही, ही श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नाही. तिनेही त्यावर लगेच उत्तर दिले. रुद्र ऑफिसला निघून गेला, पण जाताना त्याने पहिल्यांदाच गौरीकडे वळून पाहिले. त्याच्या मनात कुठेतरी एक युद्ध सुरू होतं. बुद्धी आणि भावना यांचं युद्ध. रुद्र ऑफिसला गेल्यावर अंजनाने मात्र आपल्या प्लॅनची अंमलबजावणी सुरू करायला सुरुवात केली. आजोबा विक्रमसिंह आपल्या रूममध्ये विश्रांती घेत होते. अंजनाने हळूच त्यांच्या रूममध्ये प्रवेश केला. तिला माहीत होतं की आजोबांच्या कपाटाची किल्ली कुठे असते. तिने कपाट उघडलं आणि त्यातील तो प्राचीन शिवरत्न बाहेर काढला. तो खडा हिरव्या रंगाचा आणि अत्यंत तेजस्वी होता. तिने तो खडा घेऊन सरळ गौरीच्या खोलीत प्रवेश केला. गौरी तेव्हा खाली बागेत झाडांना पाणी घालत होती. अंजनाने तो मौल्यवान पाचूचे शिवरत्न खडा गौरीच्या कपाटातील एका जुन्या साडीच्या घडीत लपवून ठेवला. आता बघ गौरी, तुझे महादेव तुला कसं वाचवतात ते. अंजना स्वतःशीच पुटपुटली आणि बाहेर आली. संध्याकाळी जेव्हा रुद्र ऑफिसमधून परतला तेव्हा घरातलं वातावरण खूपच तणावपूर्वक होतं. आजोबा हॉलमध्ये बसले होते. त्यांचा चेहरा चिंतेने काळवंडलेला होता. काय झालं आजोबा? तुमची तब्येत ठीक आहे ना? रुद्राने काळजीतच विचारले. रुद्रा, आपल्या घराचं रक्षण करणारा तो शिवरत्न गायब झाला आहे. मी आज दुपारी पूजा करायला काढणार होतो तर तो डब्बा रिकामा होता. आजोबांचा आवाज कापत होता. रुद्र मात्र थक्क झाला. हे कसं शक्य आहे? या घरात बाहेरचं कोणीही आलेलं नाही. सुरक्षा रक्षक अगदी 24 तास तैनात असतात. अंजना रडण्याचं नाटक करत पुढे आली. रुद्रा, मला तर काही समजतच नाहीये. पण तुला आठवतंय आज दुपारी गौरी आजोबांच्या रूममध्ये सफाई करायला गेली होती. मी तिला विचारलं सुद्धा होतं की तू इथे काय करतेस? तर ती म्हणाली, काही नाही. गौरी तिथेच उभी होती. हे ऐकून तिला धक्काच बसला. मी फक्त आजोबांना औषध द्यायला गेले होते. मी कपाटाला हातही लावला नाही. खोटं बोलू नकोस गौरी, आर्यन ओरडला. तुझ्यासारख्या साध्या मुलीसाठी तो हिरा किती मोलाचा आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. कदाचित तुला वाटलं असेल की तो विकून तू तुझं आयुष्य सुधारशील. रुद्राने गौरीकडे पाहिलं. त्याचे डोळे आता रागाने लाल झाले होते. गौरी, तुला काय सांगायचं आहे? गौरीने रुद्राच्या डोळ्यात पाहिले. रुद्रजी, मी महादेवाची भक्त आहे. मी त्यांच्याच दागिन्यावर डल्ला मारीन असं तुम्हाला वाटतं? मी निर्दोष आहे. मग शोध घेऊया ना, अंजना म्हणाली. जर तू निर्दोष असशील तर तुझी खोली तपासायला तुला काही हरकत नसावी. रुद्र मात्र संतापला होता. अमन, जा आणि हिची खोली तपासा. काही वेळातच अमन, रुद्राचा पिये, खाली आला. त्याच्या हातात तो हिरवा शिवरत्न चमकत होता. सर, हा खडा मॅडमच्या कपाटात एका साडीच्या घडीत सापडला. संपूर्ण हॉलमध्ये अगदी पिनड्रॉप सायलेन्स, शांतता पसरली. आजोबांना मात्र मोठा धक्का बसला. रुद्राचा श्वास जोरात चालू झाला. त्याने तो खडा अमनच्या हातातून हिसकावून घेतला आणि गौरीकडे झेपावला. त्याने गौरीचा हात जोरात पकडला, इतक्या जोरात की तिच्या बांगड्यांचा आवाज झाला. हेच का तुझे संस्कार? हेच का तुझं महादेवावरचं प्रेम? माझ्या आजोबांच्या श्रद्धेशी खेळलीस तू. मला वाटलं होतं तू साधी आहेस, पण तू तर एक सामान्य चोर निघालीस. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुद्रजी, माझा विश्वास करा. हा खडा तिथे कसा आला मला अजिबातच माहिती नाही.
कोणीतरी मला यात अडकवण्याचा प्रयत्न करतंय. पुरावा समोर आहे गौरी. रुद्र जोरात ओरडला. आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघ. मला तुझा चेहराही पाहायचा नाहीये. ज्या हाताने तू महादेवाची पूजा करतेस त्याच हाताने तू चोरी केलीस. तुला वाटलं होतं की सिंह साम्राज्याचा वारसदार होण्यासाठी हे सगळं करशील. गौरीने आपले हात सोडवून घेतले. तिचे डोळे आता रडण्यापेक्षा जास्त रागाने धगधगत होते. रुद्रजी, तुम्ही मला घराबाहेर काढू शकता, पण माझ्या सत्याला नाही. आज जर मी इथून गेले तर ते पराभवासारखं होईल. मी सिद्ध करेन की मी निर्दोष आहे आणि जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घराचा उंबरठा अजिबातच ओलांडणार नाही. तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची? रुद्राने तिचा हात पुन्हा पकडणार इतक्यातच विजेचा मोठा कडकडाट झाला. बाहेर पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती. गौरी सरळ बंगल्याच्या बाहेर असलेल्या शिवमंदिराकडे धावत गेली. तिने तिथे जाऊन महादेवाच्या चरणाशी लोटांगण घातले. हे महादेवा, जर माझी भक्ती खरी असेल तर, जर मी निष्पाप असेल तर तूच आता मार्ग दाखव. या रुद्राला सत्याचं दर्शन घडव. रुद्र मागे आला होता. तो पावसाने पूर्ण भिजला होता. त्याने गौरीला पाहिले. ती पावसात भिजत महादेवाकडे न्याय मागत होती. रुद्राच्या मनात कुठेतरी एक शंका पालवली. जर हिने खरोखर चोरी केली असती तर हिच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास असता का? चोर कधीही देवाच्या चरणी न्याय मागायला जात नाही. रुद्राने बाजूला उभ्या असलेल्या आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहिले. आर्यनच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू होतं, जे त्याने लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण रुद्राच्या त्या तीक्ष्ण नजरेतून ते अजिबात सुटलं नाही. रुद्र एक उत्तम बिझनेसमॅन होता. त्याला माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव हे खूप चांगल्या प्रकारे वाचता येत होते. तो गौरीजवळ गेला आणि तिचा हात धरून तिला उठवलं. उठ गौरी, तुला न्याय हवाय ना? मग मी तुला एक संधी देतो. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर तू सिद्ध केलंस की तू निर्दोष आहेस तर तू या घरात राहशील, नाहीतर तुला आणि तुझ्या वडिलांना मी या शहराच्या बाहेर काढीन. गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिले. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सत्य तुमच्यापर्यंत असेल. रुद्रजी, महादेवाची साक्षी देऊन सांगते, रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर झोपलं होतं, पण गौरी जागती होती. तिला माहीत होतं की खडा ज्या साडीत सापडला ती साडी तिने आज सकाळीच घडी घालून ठेवली होती. म्हणजे कोणीतरी त्यानंतरच तो खडा तिथे ठेवला आहे. तिने विचार केला, आज दुपारी जेव्हा मी बागेत होते तेव्हा घरात कोण कोण होतं? तिने CCTV फुटेज तपासण्याचा विचार केला, पण CCTVची ॲक्सेस फक्त रुद्राकडे होती. तिने ठरवलं की ती रुद्राच्या स्टडी रूममध्ये जाऊन लॅपटॉप चेक करेल. ती गुपचूप रुद्राच्या रूममध्ये गेली. रुद्र मात्र गाढ झोपला होता. तिने हळूच त्याचा लॅपटॉप उघडला. पासवर्ड काय असावा तिने अज्युम केलं. ओम नमः शिवाय एकदा टाकून पाहिलं, पण नाही. तिने पुन्हा सिंग एम्पायर टाकलं, पण नाही, तो सुद्धा नाही. मग तिने काहीतरी विचार केला आणि गौरी 14 तिचं नाव आणि वाढदिवस टाकला आणि लॅपटॉप उघडला. गौरी मात्र थक्क झाली. रुद्राने तिचा वाढदिवस पासवर्ड म्हणून ठेवला होता, पण विचार करायला वेळ नव्हता. तिने दुपारी 2 ते 4 या वेळेचे फुटेज लावले. फुटेजमध्ये तिला स्पष्ट दिसलं, अंजना आजोबांच्या रूममध्ये जात आहे आणि काही वेळाने गौरीच्या रूममध्ये प्रवेश करत आहे. तिच्या हातात तोच हिरवा खडा होता. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते फुटेज आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं. तेवढ्यातच मागून कोणीतरी खोकण्याचा आवाज आला. ती वळली तर समोर रुद्र उभा होता, जो झोपेतून जागा झाला होता. तू इथे काय करतेस? माझा लॅपटॉप का चोरतेस? रुद्र गरजला. गौरीने फोन त्याच्यासमोर धरला. मी चोर नाहीये रुद्रजी, हे पहा तुमचं सत्य. रुद्राने फुटेज पाहिले. जसजसे फुटेज तो पाहत गेला तसा तसा त्याचा चेहरा रागाने काळा निळा पडू लागला. ज्या आईला त्याने आजवर
मान दिला होता. तिनेच त्याच्या पत्नीला अडकवण्यासाठी इतकं नीच कृत्य केलं होतं. रुद्राने लॅपटॉप जोरात बंद केला. अंजना आई त्याच्या आवाजातला तो दरारा ऐकून कोणाचीही गाळण उडाली असती. क्रमशः मी रुपाली. खरं तर सर्वांना एकच विनंती आहे की प्लीज तुम्हाला कथा वाचायला आवडत असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सबस्क्राईब नक्की करा. एक छोटा शब्द किंवा एक छोटा इमोजी कमेंट केला तरी खूप आवडेल. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा. लवकरच भेटू एका नवीन भागासह. आपली नवीन कथा कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.